ती घरातली 14वी मुलगी होती. वडील कसाई, आई गृहिणी. इतक्या लहान घरात इतकी मुलं होती की झोपायला पलंगही पुरत नव्हते. लहानपणी तिला पाळण्यात झोपवायची ऐपत नव्हती, म्हणून ती ड्रॉवरमध्ये झोपायची. 3-4 भावंड एका पलंगावर, आणि तिची झोपायची जागा होती जिन्याच्या पायरीवर. पैसे नव्हते, पण त्या घरात संगीत होतं. आई वडिलांचा छोटासा पियानो बार होता आणि संपूर्ण कुटुंब एकत्र गात होतं. वयाच्या 5व्या वर्षी ती लोकांसमोर गायली. 12व्या वर्षी भावाच्या लग्नात आई आणि भावासोबत तिनं पहिलं गाणं लिहिलं. एक डेमो रेकॉर्ड केला आणि तो पोहोचला रेने अँजेलिलकडे. त्यांनी स्वतःचं घर गहाण ठेवलं तिचा पहिला अल्बम बनवण्यासाठी. तेव्हा ती फक्त 13 वर्षांची होती. 14व्या वर्षी टोकियोमध्ये 115 दशलक्ष लोकांसमोर तिनं गोल्ड मेडल जिंकलं. पण अमेरिकेत यश अशक्य वाटत होतं, कारण तिला फक्त फ्रेंच येत होती. लोक तिच्या रूपावर हसले, तिला वॅम्पायर म्हणाले. 18व्या वर्षी ती अचानक गायब झाली, स्वतःला बदलण्यासाठी. आणि जेव्हा ती परत आली तेव्हा तिला कोणी थांबवू शकलं नाही. युरोविजन, ऑस्कर, टायटॅनिक, माय हार्ट विल गो ऑन, संपूर्ण जग जिंकलं. 20 कोटींहून अधिक रेकॉर्ड्स विकले गेले. ड्रॉवरमध्ये झोपणारी ती मुलगी आज ओळखली जाते बॅलड्सची राणी सिलीन डिऑन म्हणून. लक्षात ठेवा, जिथून तुम्ही सुरुवात करता त्यावर तुमचं भविष्य ठरत नाही. स्वप्न मोठं ठेवा, आवाज दाबू देऊ नका.